राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। आज अमरावतीत मुक्काम करत विविध घटकांची भेट घेत ते संवाद साधणार आहेत। बोरवेल्ला मुळशीतील घराणेशाही हटवा अशा आशयाचे बॅनर मुळशी शहरात लागले। संग्राम थोपटेंच्या विरोधात शहरात बॅनर झळकलेत। या बॅनरची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत। शनिवारी आणि रविवारी राज ठाकरे नाशकात असतील। विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत। उत्तर महाराष्ट्रातील 47 मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं दुःखद निधन झालंय। फुफ्फुसाच्या इन्फेक्शनमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते। ज्ञानेश्वर पाटलांच्या निधनामुळे शिवसैनिकांवर शोककळा पसरली आहे। अहमदनगर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे। विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा आशयाचे बॅनर लावण्यात आले। महाविकास आघाडीकडून उमेदवारीची घोषणा होण्याआधी संग्राम जगतापांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे। महंत रामगिरी महाराजांवर राज्यभरात 67 गुन्हे दाखल करण्यात आले। राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात ही माहिती दिली। मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह विधान प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। 11 जलद लोकल दादर स्थानकावरून सुटणार आहेत। नवीन वेळापत्रक 5 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे। विषबाधा प्रकरणी शाळा प्रशासन आणि आहार पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहकार विद्यालयात 45 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। इगतपुरी ते कसारा प्रवास अवघ्या 10 मिनिटात पार होणार आहे। समृद्धी महामार्गावरील सर्वात लांब बोगदा तयार होण्याच्या मार्गावर आहे। इगतपुरी ते आमणे हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आलाय। बदलापूर प्रकरणातील आरोपी आपटे कोतवाल यांना ताब्यात घेतले। 1.5 महिन्यांपासून दोन्ही आरोपी फरार होते। शाळेतील संस्थाचालक आणि सचिव यांना अटक करण्यात आली आहे। घड्याळ चिन्हाबाबत 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चिन्हाचा वापर करण्यास मनाई करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 9 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। दुपारी 12 ते 3 या वेळेत 9 दिवस धरणे आंदोलन होईल। महिलांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 9 दिवस निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। उद्या आणि परवा राहुल गांधी कोल्हापुरात असतील। कोल्हापुरातील संविधान सन्मान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। उद्या संध्याकाळी राहुल गांधींचं कोल्हापुरात आगमन होईल। लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काल रात्री सरकारनं सोडलंय। त्यांनी रात्री उशिरा राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं। त्यांच्यासोबत त्यांचे 120 सहकारी सुद्धा होते। जगावर युद्धाचं सावट आणि त्यात भारतात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे। सोन्याच्या किमती 78,300 रुपयांवर पोहोचल्यात। मध्य पूर्वेतल्या युद्धाच्या स्थितीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होतीये। जोरदार पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका अधिक राहील। ऐन दिवाळीत थंडीसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। राज्याच्या काही भागाला ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।